टमटमीत आप्पे, चिवट नाही पण खुसखुशीत उपासाची थालीपीठं. त्यासाठी लागणारी परफेक्ट मेजरमेंटची उपासाची भाजणी सोबत आंबट गोड डाळिंबी रायता, एक व्हिडिओ आणि 5 रेसिपीज. नमस्कार. जशी माझी मुलगी माझ्याकडून पारंपरिक पदार्थ शिकते तसा एक पदार्थ पारंपरिक आज आपण तिच्याकडनं शिकूया. उपासाची थालीपीठ कशी करायची. तिची थालीपीठ खमंग आणि खुसखुशीत होतात. ये वर्षा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत. आणि आज खास आईच्या आग्रहास्तव उपासाच्या भाजणीची थालीपीठ आज करून दाखवणार आहे. भाजणी बनवायला सोपी, थालीपीठ करायला सोपी, ब्रेकफास्ट साठी किंवा डिनर साठी किंवा जेवताना पण उपासाच्या दिवशी तुम्ही ही खाऊ शकता. फक्त 4 पदार्थांमध्ये भाजणी बनते. परफेक्ट मेजरमेंट आहे. ही धान्य भाजायची परफेक्ट पद्धत आहे आणि ते कसं दळायचं, कितपत जाड कितपत बारीक ठेवायचं हे सगळं याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. आणि ह्या भाजणीची जे वेगवेगळे पदार्थ घालून थालीपीठ कशी करायची हे पण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर एकदम खमंग खुसखुशीत उपासाची थालीपीठ हवी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर भाजणी बनवण्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी वरई वजनाने 150 ग्रॅम, 1 वाटी राजगिरा वजनाने 150 ग्रॅम आणि अर्धी वाटी साबुदाणा वजनाने 50 ग्रॅम. जरी वाटीच्या मापाने साबुदाणा राजगिरा आणि वरईच्या अर्धा असेल तरी वजनी मापाने फक्त 50 ग्रॅम आहे, कारण साबुदाणा हा जड असतो. तर आता हे मी सगळं भाजायला घेणार आहे आणि याच्यामध्ये अजून एक पदार्थ घालणार आहे. भाजता भाजता सांगते तो पदार्थ कुठला आहे. पहिल्यांदा वरई भाजून घेते आधी मध्यम, आणि एकदा भांड चांगलं तापलं की अधूनमधून गॅस लहान आणि मध्यम करत करत सतत ढवळत धान्य भाजायचे. तर अशी मस्त सोनेरी रंगावरती वरई किंवा भगर भाजून झालेली आहे आणि आता ही काढून घेते. पावसाळा आहे, धान्य वाळत नाही, त्यामुळे ही धान्य मी न धुता घेतली आहे. हवी असल्यास धुवून वाळवून घेऊ शकता. वरईप्रमाणेच गॅस मध्यम व बारीक करत करत राजगिरा भाजून घेते. राजगिरा जर का तुम्ही धुवून वापरणार असाल तर तो खणखणीत वाळला पाहिजे, नाहीतर त्याच्या लाह्या फुटतील व थालीपीठ खुसखुशीत होणार नाही. राजगिऱ्याचा रंग थोडा डार्क दिसतोय, छान भाजून झाला एकदम खरपूस, तर काढून घेते. जशी थालीपीठाची भाजणी आपण भरड दळतो तशीच ही उपासाच्या थालीपीठाची भाजणी पण भरडच दळायची, तरच थालीपीठ चिवट न होता खुसखुशीत होतात. ही महत्वाची टीप लक्षात ठेवा. तर आता भाजते साबुदाणा. वरई राजगिरा जरी धुवून घेतलात तरी साबुदाणा मात्र धुवून घेऊ नका बर का. साबुदाणा तापला की असा फुलतो आणि अजून गरम झाला की परत बारीक होतो आणि मग गुलाबी व्हायला सुरुवात होते. तर असा गुलाबी झाला साबुदाणा की काढून घ्यायचा. आणि भाजणीतला हाच तो चौथा पदार्थ जिरं. 1.5 टेबलस्पून जिरं घेतलंय, कुरकुरीत गुलाबी भाजून घ्यायचंय. आणि इन गोज हे जिरं. मस्त खमंग कुरकुरीत भाजणी झालेली आहे. सुंदर वास सुटलाय भाजणीचा. आणि भाजणी घरच्या घरी मिक्सरवरती छान बारीक होते. गिरणीत जायची गरज नाही. परदेशात राहणाऱ्या मित्रमैत्रिणींसाठी खास सोयीची अशी ही भाजणी आहे, कारण तिथे गिरण्या नसतात. बघा, बोलता बोलता भाजणी दळून पण झाली. ही अशी मस्त भाजणी झालेली आहे. वास किती सुंदर येतो जिऱ्याचा ना. आणि ह्या भाजणीपासून पुढचे पदार्थ आता बनवूया. नेहमी तू बनवतेस ना तसं काकडी घालून थालीपीठ बनव, ते सुंदर होतं. हो, ते पण दाखवते आणि दुसरा प्रकार पण दाखवते. तर काकडी घालून उपासाचं थालीपीठ बनवणार आहोत आणि सालासकट काकडी घालणार आहोत. त्यामुळे डाएटवर नजे त्यांच्या कॅलरीज थोड्या यांनी कमी राहणार आहेत आणि सुंदर खुसखुशीत आणि खमंग होतं काकडीमुळे. थोडं याच्यात. तर आईने अशी काकडी किसून दिलेली आहे. थोडंसं मीठ लावून एक 10 मिनिटं ठेवली की काकडीला मस्त पाणी सुटतं. आता 2-3 चमचे मी भाजणी घालते त्याच्यात. साबुदाणा, वरई किंवा राजगिरा ह्याला त्याचा रंग काहीच नसतो. रंगसंगतीसाठी थोड्या कलरफुल गोष्टी घालायला लागतात, म्हणून घालायचे लाल चुटुक्क मिरची आणि हिरवीगार कोथिंबीर. आता थोडस तिखट घालते. आता कालवते सगळं. आणि काकडीच्या तेवढ्या पाण्यामध्ये जास्तीचं पाणी न घालता आपल्याला थालीपीठाची भाजणी भिजवायची आहे. 10 मिनिटं हे पीठ मुरत ठेवायचं आणि 10 मिनिटांनंतर जर का हे सैल वाटलं तर अजून थोडीशी भाजणी त्याच्यामध्ये ऍड करायची.
तव्याला तूप लावून हवी त्याप्रमाणे लहान मोठी थालीपीठं बनवू शकता. जाडी साधारण 2 ते 3 मिलीमीटर ठेवायची. मध्ये भोग पाडून तूप सोडायचं आणि मध्यम गॅसवर झाकण ठेवून थालीपीठं भाजायची. एका बाजूनी खरपूस झाली की उलटून दुसरी बाजू पण थोडं तूप सोडून भाजून घ्यायची. वाह, रंग किती सुरेख आलाय. हे गरमागरम थालीपीठ किती खुसखुशीत झालंय ते बघा. चिवट नसल्यामुळे पटकन तुकडा पडतोय आणि अगदी सहज मोडतोय. आवाजावरूनच तुम्हाला कळू शकेल ह्याचा खुसखुशीतपणा. अजून 2 काकडीची थालीपीठं करून घेते. एक थालीपीठ मोडून दाखवलं होतं आणि अजूनही 2 गरमागरम थालीपीठं तयार आहेत. गोकुळाष्टमी येते तर आपल्या बालगोपाळांसाठी ही खास छोटी छोटी थालीपीठं. त्यासाठी सालासकट किसलेला 1 वाटी बटाटा मिठाच्या पाण्यामध्ये घालून पिळून घेतलेला आहे आणि ही 1 वाटी उपासाची भाजणी. दाण्याचं कूट घालतीये, चवीप्रमाणे मीठ, अगदी नावाला मिरच्यांचे तुकडे, भरपूर कोथिंबीर, थोडंसं तिखट. मुलांसाठी बनवतोय त्यामुळे मिरची आणि तिखट वगळलं तरी चालेल. थोडं थोडं पाणी घालत घट्टसर पीठ भिजवा, कारण बटाट्यामुळे नंतर पीठ सैल पडतं. भिजवून 15 मिनिटं झाकून ठेवायचं. 15 मिनिटं झालेली आहेत तर तव्याला लावायचं तूप. असा कप्पेवाला तवा नसेल तरी नेहमीच्या तव्यावर पण मावतील अशी 3-4 छोटी छोटी थालीपीठं लावू शकता. आणि ही छोटी थालीपीठं बच्चे मंडळींसाठी बनवायची आणि बघा किती खुश होतील ते. मध्ये भोग पाडून तूप सोडायचं. तर झाकण ठेवून ही छोटीशी थालीपीठं मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूला तूप लावून मस्त खरपूस भाजून घ्यायची. गोकुळाष्टमीवरनं आठवलं की आम्ही मागच्या वर्षी गोकुळाष्टमीचा प्रोग्राम केला होता. हो, खूप छान केला गोकुळाष्टमीचा कार्यक्रम माझ्या विद्यार्थ्यांना बोलून. हो, आणि आई तू तेव्हा साग्र संगीत दहीकाला कसा करायचा हे दाखवलं होतं. हो, तर ह्या गोकुळाष्टमीला तो व्हिडिओ बघून तुम्ही दहीकाला नक्की करू शकता. खूप सुंदर लागतो. गेले 22 वर्ष अव्याहतपणे गीता शिकवणाऱ्या गीताव्रती आजीकडनं आपल्याला ती रेसिपी मिळालेली आहे. ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या गोकुळाष्टमीला तसा दहीकाला नक्की बनवा. आणि हा बनवते आपल्या छोट्या गोपिकांसाठी आणि कन्हैयांसाठी डाळिंबाचा मस्त आंबटगोड रायता. त्यासाठी घ्यायचे 2 वाट्या घट्ट दही, डाळिंबाचे दाणे घालतीये, घालायचे कोथिंबीर, सेंधव मीठ, 2 चमचे साखर आणि हे उरलेले अर्धा वाटी डाळिंबाचे दाणे. भाजलेलं जिरं चुरडून घालायचंय. सजावटीला कोथिंबीर. उपासाला खात असाल तर चाट मसाला आणि हा अतिशय टेम्पटिंग सुंदर दिसणारा डाळिंबी रायता तयार. कुरकुरीत आणि टमटमीत आप्पे बनवण्यासाठी घेतलंय 1 मोठा चमचा दही, थोडे लाल मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, 3 टेबलस्पून उपासाची भाजणी, मीठ चवीप्रमाणे आणि थोडंसं पाणी घालून सरसरीत भिजवायचंय. आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं. या 10 मिनिटांमध्ये एक छोटा बटाटा सालीसकट किसून घेतलाय. थोडं मीठ घालायचं बटाट्यात आणि हे पाणी घालायचं. आप्पे कुरकुरीत होण्यासाठी बटाट्यातलं स्टार्च काढून घेणं गरजेचं. एक 5 मिनिटं पाण्यात ठेवून बटाट्यातलं पाणी काढून घ्यायचं. आणि हा कोरडा बटाटा घालायचा आप्प्यांच्या मिश्रणात. आप्पे पात्राला तूप लावायचं, सगळी तयारी करायची आणि मगच अगदी शेवट घालायचं मिश्रणामध्ये अर्धा चमचा इनो. इनोवर थोडं पाणी शिंपडायचं आणि छान ढवळून आप्पे बनवण्यासाठी हे मिश्रण आता तयार आहे. चमचा हे मिश्रण घालते आप्पे पात्रात. झाकून मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे.
आप्पे उलटले की परत थोडंसं तूप सोडा आणि वाव, खमंग कुरकुरीत आप्पे तयार. सोबत नारळाची चटणी किंवा डाळिंबी रायता सर्व केला की आहा, मस्त लागतात हे आप्पे. तर असे उपासाच्या भाजणीपासून बनलेले चविष्ट खुसखुशीत खमंग 3 पदार्थ झालेले आहेत. ही आहेत काकडी घालून केलेली थालीपीठं, टमटमीत फुगलेले आप्पे आणि आपल्या इटुकल्या पिटुकल्या बच्चे मंडळींसाठी दाण्याचं कूट आणि बटाटा घालून छोटी छोटी केलेली ही थालीपीठं आणि आंबट गोड डाळिंबी रायता. तर असे मस्त चमचमीत चुरचुरीत खुसखुशीत 3 पदार्थ तयार. तर आई, आता हे छान आपले 3 पदार्थ झालेत. खाऊन बघ ना एक म्हणजे, आणि मला सांग ना कशी चव आहे आणि कुरकुरीत झालेत का सांग मुख्य. झालेत कुरकुरीत. छान झाले, छान कुरकुरीत झाले. तुझे नेहमीच चांगले होतात. छान आहेत ना, वरनं एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असतात आणि टम्म फुगलेले गुबगुबीत आप्पे एकदम तयार आहेत. ही थालीपीठं पण गार झाली तरी खुसखुशीतच राहतात. माझं उपासाचं ते हेच कर. हो, हेच देणार आता तुला. आपली भाजणी तर तयार आहे. आता चातुर्मास्य उपास तर असणारच. ही भाजणी ना मी व्यवस्थित माप काढून केलेली आहे, कारण राजगिरा, बऱ्याचे तांदूळ आणि साबुदाण्याचं प्रमाण खूप वेगवेगळं असतं. तर उपासाच्या भाजणीचे असे पदार्थ तुम्ही बनवून बघा. कसे झाले मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.